हवा विधानसभेची प्रश्न जनतेचे आपण जाणून घेत आहेत चालता बोलता। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आता विधानसभेची सुद्धा रणधुमाळी चालू झालेली आहे। महाराष्ट्रभर लवकरच निवडणुकाचे रण लागणार आहेत आणि अशातच आपण आपला विदर्भ लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभेमध्ये जनतेचं काय मत आहे जाणून घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत। आज आपण आहे मेहकर विधानसभामध्ये। मेहकर आणि लोणार दोन तालुक्या मिळून एक मेहकर विधानसभा आहे आणि या ठिकाणी विद्यमान आमदार हे शिंदे गटाचे आहेत आणि गेल्या 15 वर्षापासून ते सलग या ठिकाणी आमदार म्हणून कार्य करत आहेत। यावेळेस चित्र जरा वेगळं दिसून येत आहे। शिंदे सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन सेना झाल्यामुळे खरंच जनतेवर काही प्रभाव पडतो का? आणि यातच बहुजन वंचित आघाडी असेल, एकंदरीतच रविकांत तुपकर हे सुद्धा विधानसभा लढवणार असल्याचे 6 जागा त्यांनी सांगितलं आहे व इतरही पक्ष या ठिकाणी विधानसभेच्या तयारीत आहे। एक जनतेचा कौल कोणाकडे जातो, जनता कोणाला पसंती देते आणि एकंदरीतच विद्यमान आमदार यांचे कामं काय आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आपण आहे बेलगावमधील आपल्यासोबत काही नागरिक जोडले जातात त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे खरंच विद्यमान आमदार यांनी यांच्या गावासाठी व विधानसभेसाठी काय कामं केले, काय सांगाल, एकंदरीत कसं चित्र राहील? मुळात आता परिवर्तनाचं सध्या परिवर्तन होणार हे निश्चित आहे। कारण मुळात 15 वर्षापासून आमच्या इथं जे एक आमदार आहेत यांचा मुळात बेलगावसाठी तर काही विकास असा दिसून येत नाही फक्त। आणि त्याच्यात मुळात म्हणजे शेतीचे जे प्रश्न आहेत यांनी पीक विम्यासंदर्भात एक बैठक घेतली मंत्रालयात आणि त्याच्यातून एक कृषी मंत्र्यांनी एक स्टेटमेंट काढलं की 31 ऑगस्टपर्यंत सर्व शेतकऱ्याला पीक विमा मिळेल, परंतु त्याचंही काही झालेलं नाही। त्या बैठकीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातले सर्व आमदार होते, परंतु 31 ऑगस्टपर्यंत कोणालाही विमा मिळाला नाही। अजून बरेच जण पीक विम्यापासून वंचित आहेत। त्याच्यानंतर जे सर्वसामान्य प्रश्न म्हणजेच रस्तेही कुठं असे चांगले रस्ते दिसत नाहीत। त्याच्यानंतर आमच्या भागातून गेलेला एक समृद्धी महामार्ग, या समृद्धी महामार्गात जे शेतरस्त्याचे प्रश्न आहेत हे पण खूप तिथं रस्त्यात शेतात जाण्यासाठी रस्ते नाहीत। पांदन रस्ते जे मातोश्री पांदन रस्त्याची एक योजना आहे तिचे व्यवस्थित कामच नाही। संदर्भात आपण आमदाराला काही सूचना दिल्या होत्या की आमदाराकडे गेले होते का? आम्ही समृद्धी संदर्भात आमदार साहेबांना भेटलो होतो, परंतु त्याच्यात त्यांनी काही एवढा हस्तक्षेप किंवा दखल अशी घेतली नाही आम्हाला असं वाटतं। त्याच्यानंतर जे आता पाण्याचा प्रश्न आहे, जे एक जलजीवन मिशनचे जे कामं चालू आहेत ते पण अपुरेच आहेत। तुमच्या गावात सुद्धा केंद्र सरकारचा मोठा प्रोजेक्ट राबवला जाते जलजीवन मिशनच्या माध्यमातून, काय परिस्थिती आहे त्याची? सध्या तर काही अर्धवट काम निघलेलं आहे। टाकी उभी राहिलेली आहे जवळपास बऱ्याच दिवसापासून 5-6 महिने झाले, अजून काय काम पूर्ववत झालेलं नाही। सगळं जर एकंदरीत आपण विचार केला तर कोणाला पसंती देतो? मुळात या जे आता आमदार आहेत यांनी शिंदे साहेबांसोबत हे केलेलं आहे, परंतु परिवर्तन हे या मतदारसंघात घडेल असं तरी वातावरण आहे। सध्या तरी परिवर्तन घडेल अशी बेलगावमध्ये चर्चा आहे। आपल्यासोबत काही गावातील पत्रकार आहेत, त्यांचंही मत आपण जाणून घेणार आहे। नेमकंच विधानसभेसाठी कसं चित्र राहील, कोणाला जनतेचा कौल राहणार आहे, काय वाटतं यावेळेस कसं चित्र बदलल असं अंदाज वाटतो। कारण की गावाचे बरेच शेतरस्त्याचे प्रॉब्लेम आहेत, शेतकऱ्याच्या समस्या आहेत। त्यांनी आता यावेळेस पीक विम्यासंदर्भात बोलले होते की 15 तारखेपर्यंत पीक विमा येऊन जाईल, त्याच्यानंतर 31 तारीख दिली, पण अद्याप बऱ्याच कास्तकाराच्या खात्यात बरेच काही नाराजी व्यक्त करत आहे। कोणाला पसंती द्यावी? पसंती उद्धव बाळासाहेब ठाकरे। काय वाटते आपल्याला, कसं राहील एकंदरीत चित्र? सर्वप्रथम मी आपला विदर्भ लाईव्हचे स्वागत करत आहे, कारण की बेलगावमध्ये सर्वप्रथम तुम्ही आलेले आहेत आणि येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नवयुवक व शेतकरी यांचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे। नवयुवक हा नुसता भरडत चालला आहे, कुठेही नोकरीचा कोणी व्यवसाय नाही, काही नाही, आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही, रस्ते नाही। त्यामुळे पडद्याच्या मागे सर्व आहेत, पडद्यासमोर कोणी येत नाही, पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवून देतील की कोण आपल्याला विधानसभेचा आमदार करतात आणि कोण नाही। काय वाटतं तुम्हाला, तुमचं मत काय की बदल हवा आहे की नाही? यावेळेस तुपकर साहेब बी समजा 6 विधानसभा लढवून आहेत, बहुजन वंचित आघाडी आहे, शिंदे गट आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, एकंदरीत कोणाला लोकांना पसंती देतात?
एकंदरीत आपण विचार केला तर आता जी निवडणूक झाली आपली खासदारकीसाठी यामध्ये सर्वच पक्ष रिंगणामध्ये उतरले होते, पण जनता अपक्ष आणि येणारे या सर्व पक्षाचा विचार करून मला तर वाटते बुवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सीट निवडून देतील एकमतात. माझ्या लाडक्या बहिणीच्या योजनेचा फॉर्म भरलेला आहे, तर आज रोजी मला काय ते भरता येत नाही, पण मी सेतूवरती गेलतो ते भरलेले आहे. पण त्यांनी सांगितलं की बा तुमचा अर्ज अपलोड झाला. माझ्या मोबाईलवरून मग मी त्याला दाखविलं की बा हे अपलोड झाला, तर तो पूर्ण म्हणते की बा अपलोड झाला. तर मग मी तो म्हणे स्टेट बँकेत जा. स्टेट बँकेत 4 खेप चेकरा मारल्या, तरी मॅडम म्हणते हो फॉर्म भरा, तो फॉर्म भरा. तो फॉर्म भरून दिल्याच्या नंतरही पैसे आजपर्यंतही आले नाहीत. मग म्हणतात तुमचं दुसरं खातं चेक करा. अहो जन्मात एकच खातं काढता येत नाही, तर असे 4 खाते काढून कोणत्या खात्यात पैसे जाणार आहे? काय करतो त्याचे नाही माहीत, पण स्टेट बँकेचं खातं काढा. स्टेट बँकेत 8 दिवस झाले एअरझारा मारणं चालू येतात. आज रोजी कामाचा पत्ता नाही, कुठून पैसा आणायचा? आणि स्टेट बँकेत गेल्याच्या नंतर ते म्हणतात हो फॉर्म भरा. मग नंतर तिथे फोटो चिटकवा, नाही डबल अपडेट करा. किती खेप अपडेट करायचं? लाडक्या बहिणीचे तुम्हाला लाभ मिळाला नाही. लाभ मिळाला नाही. आपण बेलगाव येथील आहे, बेलगावातील सरपंच हे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नेमकंच एकत्र विधानसभेचं चित्र काय आहे आणि गावाच्या बद्दल हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. काय वाटते एकत्रित विधानसभेचं कसं चित्र राहील? कारण की शिवसेनेमध्ये 2 गट झाले, त्यानंतर बहुजन वंचित आघाडी असेल, घटकात्मक सुद्धा विधानसभा लढवणार आहे, व इतरही पक्ष विधानसभेच्या रिंगणात. कसं चित्र राहील काय वाटतं? मी प्रथम विदर्भ आपला विदर्भ या चॅनलचे या ठिकाणी धन्यवाद मानतो की ते आमच्या बेलगाव नगरीमध्ये आले आणि त्यांनी आमच्या समस्या किंवा आमचे विचार जाणून घेण्याची या ठिकाणी संधी घेतली. विषय असा आहे की विधानसभेचा तुम्ही मला प्रश्न केला. लोकसभा झाली, लोकसभेमध्ये काही गोष्टी वेगळ्या वेगळ्या पसरवण्यात आल्या आणि त्यामुळं त्याचा निगेटिव्ह हा लोकांना समजला नाही आणि त्यामुळं काही प्रमाणात हे महायुतीचं मतदान निश्चितपणे कमी झालं. त्याबद्दल आम्हालाही शंका नाही आणि आम्ही एक चांगलं काम महायुतीचं सुरू होतं त्या हिशोबानं सगळे लोक थोडेसे बिनधास्त राहिलो आणि त्याचा गैरफायदा असा म्हणायला हरकत नाही. हा आमच्या विरोधी पार्टीला म्हणजेच महाआघाडीला थोडाफार मिळाला, त्याबद्दल कोणत्याही प्रकारची शंका नाही. परंतु आताचं चित्र हे वेगळं आहे. आम्ही सगळे महायुतीचे लोक या ठिकाणी सावध झालो आणि महायुतीचे कामं जसे लाडकी बहीण असेल, शेतकऱ्यांना मदत असेल, आणखी कोणत्या कामगाराला मदत असेल, या ठिकाणी सरकारच्या या एवढ्या मोठ्या मोठी सरकारच्या योजना आणि या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, या लोकांचं अहोरात्र हे जे काम चालू आहे हे फार लोकांच्या हिताचं काम चालू आहे आणि या सर्व हिताच्या कामाच्या दृष्टीने या ठिकाणी महायुतीच निवडून येणार. असं वाटत नाही की लाडकी बहीण योजना तर महिलांसाठी अतिशय चांगली आहे, शेतकऱ्यासाठी जर कर्जमाफी व्हायला पाहिजे? निश्चितपणे शेतकऱ्यासाठी कर्जमाफी व्हायलाच पाहिजे. मी त्याही विचाराशी सहमत आहे, कारण शेतकरी फार अडचणीत आहे. हे पाणी पावसानं इतकं नुकसान झालं की आपल्या भागात खरोखर ओला दुष्काळ जाहीर व्हावा अशी माझी महायुतीला सुद्धा विनंती राहील की शेतकऱ्याला कर्जमाफी द्या आणि ओला दुष्काळ जाहीर करा. ही निश्चितपणे खरोखर तुम्ही मांडलेला प्रश्न हा चांगला आहे, योग्य आहे आणि शेतकरी सध्या अडचणीत आहे, तर शेतकऱ्याला ही मदत व्हायलाच पाहिजे. मदती तर चालूच आहे शेतकऱ्याला, परंतु ही मदतही सुद्धा व्हायला पाहिजेत. यामध्ये बोलली जर शेतकऱ्याला जर कर्जमाफी दिली तर आम्हाला महायुतीला कोणाच्या दारी मत मागायलाही जायचं काम नाही, अशी परिस्थिती महायुतीची चांगली आहे. घरकुलाची स्थिती काय आहे? किती घरकुल आले? तुम्ही खरोखर आम्हाला महत्वाचा प्रश्न केला. आमच्या गावामध्ये यावर्षी 100 घरकुलं जवळजवळ मंजूर झाले,
परंतु समस्या अशी झाली की सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला, निर्णय घेतला की ज्या जमिनीवर ज्या लोकांचे घरं आहेत आणि ज्यावर सरकार मालक आहे अशा लोकांचे घरकुलं या ठिकाणी स्थगित झाले, ही एक मोठी समस्या आहे. माझी सरकारला विनंती राहील, माझं आजच माननीय आमदार संजय रायमुळकर साहेबासोबत या विषयावर बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की आपण मुख्यमंत्र्यांशी त्याची वार्ता केलेली आहे, चर्चा केलेली आहे आणि लेखी निवेदन लवकरात लवकर त्याच्यावर तोडगा निघेल आणि मी मुख्यमंत्र्यांशी बोलून हा लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे, असं मला सकाळीच आज फोनवर आमदार साहेबांनी आश्वासन दिलं. आणि खरोखर ही एक समस्या जरुरी आहे, कारण ग्रामीण भागात लोकांना पहिलेच घरं नाहीत, परंतु एवढे घरकुलाची योजना मोदी सरकारने आणली आणि ते घरकुलं बांधण्याचे जर राहिले तर त्यामध्ये लोकांची निश्चितपणे नाराजी राहील. तर त्यासाठी सरकारनं हा निर्णय घेणं जरुरी आहे आणि यासाठी सरकारने लवकरात लवकर मार्ग काढावा अशी माझी सरकारला सुद्धा विनंती राहील.